अगदी मंदाराचे सोबत रहा। ज्या शेरेटन हॉटेलमध्ये सध्या राहुल गांधी आहेत त्याच ठिकाणी राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। राजू, आता काँग्रेसचे जे महत्त्वाचे नेते आहेत राज्यातले त्यांच्यासोबत राहुल गांधी संवाद साधतील, काही सूचना करतील, काय अधिकची माहिती असेल? आपण पाहतोय की राहुल गांधी आता हॉटेलला पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील जे काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बैठक जी आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे। आणि या बैठकीत आपण पाहतो की राहुल गांधी महाराष्ट्रातील राजकारण असेल किंवा महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा संपूर्णपणे आढावा घेण्याची दाट शक्यता आहे। आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ सुरू आहे आणि याचाच आढावा राहुल गांधी यांच्याकडनं घेतला जाणार आहे। खरं तर आपण पाहतो की राहुल गांधी निवडणूक काळामध्ये त्याआधी 2.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यानंतर आज आलेले आहेत, त्यामुळे साहजिकच आहे जरी छत्रपती गुंज हा कार्यक्रम असला तरी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडनं जे आहे ते संपूर्णपणे आढावा घेतला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर ही सगळी हॉटेलमधली दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर राहुल गांधी या ठिकाणी संपूर्णपणे हॉटेलच्या परिसरात आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती पाहायला मिळेल। त्यासोबत आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय का राहुल गांधी हे छत्रपती गुंज या कार्यक्रमाद्वारे जे आहे ते हजारो तरुणांना आज त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे तयारी केली आहे। साधारणतः इथली बैठक आणि इथला सगळा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर 5 वाजता जे आहे ते राहुल गांधी कार्यक्रमाच्या ठिकाणी निघणार आहेत आणि त्यानंतर 7:10 राहुल गांधी जे आहे ते संवाद साधायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की राहुल गांधी तरुणांशी संवाद साधतायत आणि त्यामुळे आजचा हा नेमका संवाद काय असणार आहे, भाजपने ज्या प्रकारे टीका केलेली आहे त्या टीकेला राहुल गांधी कशा प्रकारचं उत्तर देणार आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये यांच्या संवादामध्ये नेमके कुठले मुद्दे असणार आहेत हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र आता सध्या राहुल गांधी जे आहे ते हॉटेलला पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण पाहतोय की बाळासाहेब थोरात असेल, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, नाना पटोले आहेत आणि वरिष्ठ नेते जे आहेत ते या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। त्यांच्याकडून संपूर्णपणे महाराष्ट्राचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा इतर मित्रपक्ष आहे त्यांची नेमकी काय स्थिती आहे, त्यांची भूमिका नेमकी काय आहे याचा सुद्धा आढावा जो आहे तो आज राहुल गांधी घेणार आहे। त्यामुळे आजची ही बैठक जी आहे ती सुद्धा महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या बैठकीमध्ये राहुल गांधी काही मार्गदर्शन करतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ज्या प्रकारे भाजपकडनं मोठ्या प्रमाणावरती टीका झालेली आहे त्या टीकेला उत्तर कसं राहुल गांधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सोबतच काल जो काही गोंधळ झालेला आहे त्या गोंधळामध्ये काही विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील ते जखमी झालेले आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा भेटायला जाणार का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे आता 5 वाजता राहुल गांधी निघतील त्यावेळेस कार्यक्रम ठिकाणी पोहोचतील आणि 7:10 ते बोलण्यास सुरुवात करणार। भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी तर पुण्यामधल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल गांधी हे पुण्यात आहेत। कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, बेरोजगारी, तरुणाईंचे मुद्दे, जेनझी पिढीला आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या अनुषंगाने खरं तर आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा असणार आहे। सोबतच राज्यामधल्या राजकीय परिस्थितीचा देखील आढावा राहुल गांधी घेताना दिसतील। दरम्यान ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यात पार पडणार आहे। काही वेळापूर्वी राहुल गांधी हे पुण्यात दाखल झालेले आहे, मात्र याच कार्यक्रमाची अंतिम टप्प्यात आहे ती तयारी करण्यात आली आहे। माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर ही सगळी व्यवस्था आहे ते व्हीव्हीआयपी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि महाविकास आघाडीचे ज्यांना आमंत्रण देण्यात आले त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बसण्यासाठीची ही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि अर्थातच तिथे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पासेस देण्यात आलेले आहेत। ते व्हीव्हीआयपी पासेस चेक करूनच या सभा मंडपात आहे ते व्हीआयपींना देखील प्रवेश दिला जातो। माझ्या उजव्या बाजूने बघितलं तर
ज्या विद्यार्थिनींनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते विद्यार्थी त्या सगळ्या विद्यार्थिनी इथे दाखल होत आहेत. सध्या हे सगळं जो मंडपाचा विद्यार्थी जिथे उभे असतील तो भाग आहे तो रिकामा करून घेतला जातोय आणि त्या सुरक्षा यंत्रणा आहेत किंवा पोलिसांची यंत्रणा आहे, प्रशासनांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत. आपण जर बघितलं तर 1200 पोलीस या सगळ्या कार्यक्रमासाठी तैनात असणार आहे. 500 पोलीस कर्मचारी आणि 700 हे वाहतूक पोलीस कर्मचारी असणार आहे आणि यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. कॉलेजच्या बाहेर, कॉलेजच्या आत प्रत्येकाला सोडताना अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पासेस आहेत ते देण्यात येत आहेत. आणि आपण जर स्टेजवर जर बघितलं काही वेळापूर्वी टेस्टिंग सगळं पार पडलं. राहुल गांधी इथे दाखल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या अंतिम कार्यक्रमाचं सगळं जे काही हे असेल त्या कार्यक्रमाला कोणतेही अनुचित प्रकार घडू नये किंवा ज्या ठिकाणी मुली असतील त्या ठिकाणीही काही घडू नये याची सगळी खबरदारी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते. मात्र आता काही वेळात राहुल गांधी या ठिकाणी दाखल होतील. त्यांच्या समोर 2 ते 3 परफॉर्मन्स होईल आणि एक डान्स परफॉर्मन्स होईल आणि त्यानंतर राहुल गांधी हे सगळ्या विद्यार्थिनींशी संवाद साधतील. राहुल गांधींना विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे वंदे मातरम कृती समितीकडून देखील आंदोलन करण्यात येणार आहे. जी भाजपकृत संस्था आहे, समिती आहे, त्यांच्याकडून देखील आंदोलन होणार आहे. एकाच वेळी पुण्यात भाजपकडून आणि काँग्रेसकडून हे 2 इव्हेंट होणार आहे. हे इव्हेंट कसे पार पडतात आणि किती चांगल्या पद्धतीनं पार पडतात हे पाहावं लागणार आहे. शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. तर याच कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी